आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जरा उजवीकडे खाली घे. डावीकडे वर घे जरा. आम्या तिकडनं बघच दिसते. बलमा तू इकडनं बघच दिसते. हा घे घे. भाई वाटतंय तेवढं सोपं नाही ते अटॅक करणं. त्यांनी त्याची पोरं इथं तयारीत आहेत. सगळ्या गोष्टींवर बारकाईनं लक्ष देते. आत्ता बी माझ्या समोरच आहे बघा. हे बघा दिसतंय का? मला लय अवघड वाटते बर का. बलमा ओके काय? अरे सत्या तिकडनं लाईट पडला तर इकडनं काय बी दिसणार नाही. लक्ष्या नाहीस तू इकडे मी बघतो. ए अरे दिसत नाही तुला. सॉरी सॉरी. ए चला रे ते मिस्त्रीवाल्याला वर्गणी मागू. कसा तोपरा भरलाय बघ तिनं. ए हळू बोल, ऐकलं तर परत वर्गणी द्यायची नाही. आत्या येऊ का? या वर्षी गल्लीची दहंडी साजरी करायची, वर्गणी देणार ना? किती म्हणला तुम्ही? किती म्हणला? 1000. काय 1000 रुपये? एवढं कुठे आजच्या वेतावा? आणि एवढं पैसे गोळा करून काय गोकुळ नगरी उभरायची बी तुम्हाला? प्रत्येक घरातनं 1000 रुपये तुम्ही गोळा करणार आणि त्याचं तुम्ही काय करणार का नाही ती मला चांगलं ठाव आहे. कळलं का? हो आत्या नका देऊ पैसे. उगाच का आरोप करता आमच्यावर? आरोप बिरोप काय नाही. माझ्या डोळ्यानं मी जी बघत्या का नाही तीच बोलत्या. ए पोरांनो, अरे कसलं कालवा लावलाय हा? अहो काकी आत्या बघा काय म्हणतात, आम्ही काय वर्गणीच्या पैशात मजा मारतोय. शांत व्हा शांत व्हा. थांबा मी आलेच. टोमलाची वर्गणी मागाय आले ती. पोरांनो माझ्याकडे काही जास्त पैसे नाहीत, पण जी काय ती तुम्ही मोठ्या मनानं घ्यावं असं वाटतंय मला. थँक्यू काकू. चला येऊ का? एक काय लिपस्टिक काय म्हणला रे? इकडे इकडे की धावती तुला? काय ग नंदे, तुला कोणी मध्ये पडायला लावलं होतं? आणि काय ग तुझ्याकडं पैसे कुठनं आलं? नाही आता तर आमरीचा पगार बी झालेला नाही. मंजीनी तिचा समजा पगार माझ्या हातात आणून दिलाय. मग तुझ्याकडं पैसा आलं कुठनं? तर मंजीनी गुपचूप दिले ती तुला. अहो नाही वंस, मीच थोडे थोडे करून साठवले होते त्यातलेच दिले. काय सांगू नकास मला. मला शिकवतेस वी या रत्ना काटेला. तुम्हा माया लेकींवर माझा अजिबात विश्वास नाही. जवळ मी शोधून काढत नाही का नाही तुझ्याकडं पैसे कुठनं आलं तवर मी गप्प बसायची नाही. बघ की तुझ्याकडं कुठनं पैसा आल्यात ती. म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुला एक गोष्ट विचारायची होती. विचारा की भारती मावशी. तुझा आणि सत्याचा डिवोर्स कॅन्सल झाला? अजिबात नाही. कुणी सांगितलं तुम्हाला? आणि आज काय विचारताय? अगं काल जेव्हा खुसपुटे तुझी फिरकी घेत होते तेव्हा चक्क सत्यानं तुझी बाजू घेतली. एकेकाळी एकमेकांचे तोंड बी न बघणारे तुम्ही आता अचानक एवढा बदल कसा काय झाला? म्हणजे नक्कीच काहीतरी शिकतंय ना? झाले का गप्पा? भागाव तेव्हा खुसूर फुसूर खुसूर फुसूर काम करा. हो बाबर लेमन टी पाठव. कॉन्स्टेबल मंजू आत या. मे आय कम इन सर? येस कम इन. सर मंजू त्या हॉस्पिटल मधल्या मुलाबद्दल तुला काय वाटतं? म्हणजे सर मला समजलं नाही. म्हणजे त्याने आपला जबाब का बदलला? सर मला असं वाटतंय की पोलीस कोर्ट कचेरी ह्या समजात अडकू याची भीती वाटत असणार त्यासनी.
तेव्हा या भानगडीतच पडायला नको म्हणून त्यांनी जबाब बदलला असणार. शेवटी सामान्य माणसाला असंच वाटणार ना. मलाही तसंच वाटतंय. बघ ते खोटं बोलतात हे तर उघड आहे. नाहीतर कालपर्यंत अंमली पदार्थाच्या नावानं खडी फोडणारी त्याची बहीण, तो मुलगा आज अचानक बदलले कसं? सर मला वाटते का कुणीतरी मिसगाईड केलं असणार त्यासनी. मलाही तसंच वाटतंय की कुणीतरी त्यांच्या मनात काहीतरी भरवलं असणार. तर बघ डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये अंमली पदार्थाचा ओव्हरडोस असं स्पष्ट मेन्शन केलंय. पण जोपर्यंत विक्टीम स्वतः मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही. मी बी पोलीस म्हणून नाही तर त्यांच्यातलाच एक माणूस म्हणून बोलायला हवं होतं. हे बघ जे झालंय ते झालंय आता. सर मला एक चान्स द्याल प्लीज. मी पुन्हा त्यांच्या घरी जाऊन जबाब घेते, समजावते त्यांना. हे बघ मंजू, आता या सगळ्याकडे आपण लक्ष नको देऊया. आधीच दहीहंडीच्या बंदोबस्ताचं प्रेशर आहे आपल्यावर. आधी ते उरकू मग हे बघू. ठीक आहे. बंदोबस्ताच्या पलीकडेही खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. खूप तरुण मुलं जमणार आहेत यावेळी आणि त्यांच्या भोवती या अंमली पदार्थाचा विळखा आवळायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची. शिवाय किरकोळ बाचाबाची, भांडणं, गैरवर्तन हे होता कामा नये. ठीक आहे? येस सर. सगळ्यांना सांग. अगो बाई, आले का नाही ब्रेड महाराणी? नशीबच म्हणायचं आमचं, ड्युटीवरून लवकर आला तुम्ही. जावा आता, आवरा पटपट. समजा बाय यायची वेळ झाली काय? सत्ताचा आवर, पूजेचा आवर, समधी तयारी कर. आणि सणासुदीला मला तोंड चालायला अजिबात आवडत नाही. काय हाय का आता? तोंड काय बघत बसली माझं? जा की आवर जा. सगळे करे कुठं खपले की बाई, इथं फोटो काढायचं होतं तर. सपनविनी इधरा फुलं टाकतात. हा सजूया, चल मी टाकते. झाली का नाही तयारी अजून? हा हा चालूय चालूय मम्मी. एवढं बांधलं की झालं. सर बघ तिकडं, थोडं वर घे. अरे तुमची अजून आवरावरी चालली होय? झालं जिऱ्या. हे एवढं बांधून झालं ना तर झालंच बरं. अगं आवर लवकर, मुहूर्त चाललाय. झालं झालं. मी फोन घेतो. हॅलो. काय जगजीबराव, कर्जाचा पहिला हप्ता आला नाही अजून? भाऊते मी 2 दिवस मागितलं होतं तुम्हाला. 2च दिवसात देतो तुम्हाला मी. दिले, 2 दिवस दिले. 2चे 3 दिवस झाले तर अख्खं दुकान मोकळं करीन.